बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचा अंधार गडद होत चाललेला आहे। जानेवारीपासून सुरू झालेल्या रक्तचंदित घटनांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हिंसाचार कैद होतोय आणि काही क्षणांमध्ये समाज माध्यमांवरती व्हायरल सुद्धा होतोय। कायदा हातात घेणं इथं आता अगदी न्यू नॉर्मल झालेलं आहे। गेल्या काही 6 महिन्यांमध्ये पाहिलं तर शेकडो घटना आणि गेल्या 3 दिवसांमध्ये तर थरकाप उडवणाऱ्या 4 घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे हा जिल्हा पुन्हा एकदा दहशतीच्या गर्तेत गेलेला आहे। पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भर रस्त्यात चाललेला हा राडा पहा। एका व्यक्तीला 3 जण जमिनीवर खाली पाडून मारहाण करतात। एक व्यक्ती त्याच्या छातीवर बसलाय, दुसरा त्याला लाथा घालतोय। हे विदारक वास्तव दुसरं तिसरं कुठलं नाही तर चक्क बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच आहे। एकीकडे नवनीत कावत यांची दबंगगिरी पाहायला मिळते तर दुसरीकडे मात्र चक्क गुन्हेगार पोलीस अधीक्षक कचेरी समोरच उघड्यावरच राजरोसपणे हाणामारी करताना दिसतात। आणि या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। शेत रस्त्याच्या वादातून बीडच्या साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंचाने एका तरुणावर हल्ला केला। डोक्यात जबर मार बसल्याने प्रकाश काशीद या तरुणाची स्थिती गंभीर असून तो सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेतोय। गाव पातळीवरचे वाद आता थेट रक्तरंजित हल्ल्यात रूपांतरित होत असल्याचं चित्र समोर येत आहे। कायदा हातात घेणाऱ्या माजी सरपंचाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले। वारंवार होणाऱ्या या मारहाणीच्या घटनांमुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गोरख भगवान काशीद यांनी मारहाण केली होती। या मारहाणीमध्ये त्यांना डोक्यामध्ये कोयत्याने मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल आहे आणि सदर दाखल तक्रारीवरून आरोपीस अटक करण्यात आली आहे। प्रमुख कारण या दोघांचे रस्त्यातून जे काय आहे, शेतीतून जे रस्ता जातो त्या रस्त्याच्या कारणावरून काही वाद झाले होते, त्याच्यातून हे प्रकार झालेला आहे। ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजलगावच्या निपाणी टाकळी येथील लक्ष्मण चव्हाण या उपसरपंचाला ही अमानुष मारहाण करण्यात आली। उपसरपंचांनी केलेल्या आरोपात ही मारहाण ग्रामसभेच्या ठरावावरून झाल्याचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सरपंचपती असलेल्या भगवान राठोड यांनी मात्र आरोप फेटाळून लावले। पण काही राजकीय पोटाचे माझ्या इथले जे लोक आहेत, जे राजकारणी आहे, ते उगाच मला कुठंतरी दोषामध्ये गावून हे करून त्याच्यामध्ये माझं नाव घेण्यात जाणून बुजून हे करत आहे, इन्व्हॉल्व करत आहे मला त्याच्यामध्ये। तुम्ही ऐकून थक्क व्हाल, फक्त 1200 रुपयांसाठी एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन धारधार शस्त्र लाठ्या काठ्यांनी मारण्यात आलं। रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तोंडावर लघुशंका करण्यात आली। माणुसकीलाही लाजवेल अशी अमानुष घटना माजलगावच्या लवूळ गावात घडली आहे। राजाराम शिरसाट एकेकाळी पोलीस गणवेशात गुन्हेगारांना धडा शिकवणारे अधिकारी मात्र आज स्वतःच गुन्हेगारांच्या अमानुषपणाचा बळी ठरले। केवळ एका शेतमजुराला वाचवण्यासाठी गेलेल्या शिरसाट यांना जी किंमत मोजावी लागली ती केवळ अंगावर काटा आणणारी नाही तर माणुसकीच्या सगळ्या सीमाच तोडणारी आहे। आज ते गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत। पैशाच्या नादात इतकं विकृत वर्तन हा फक्त गुन्हा नाही तर समाजाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे। दगड मारल्यामुळे मग मी ते खाली टाकून दिलं आणि मग माझ्या पायावर पाठीवर लाकडाने मारहाण सुरू केली। त्यामुळे मी तिकडेच आत्महत्या करणार होतो, पण मुलांना मला पोलीस स्टेशनला घेऊन आलं। बीड जिल्ह्यात गुन्हेगारांचा माज इतका वाढलाय की गुन्हेगार आता बंदुका घेऊन हॉटेलमध्ये फोटोशूटही करतायत आणि अभिमानानं समाज माध्यमांवर मिरवतातही। खासदाराच्या नावाचा आधार घेत गुन्हेगार समाजात भीतीचं वातावरण निर्माण करतायत। खासदार बजरंग सोनवणे यांचे कट्टर समर्थक असलेले गणेश, रामदास, पांडुरंग आणि रामचंद्र या चौघांनी बंदुकीच्या जोरावर कायदा खुंटीला टांगला। याआधी गंभीर गुन्हे करणारे हे आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर नवनीत कावत यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतली। त्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं, काहींना तर जिल्ह्यातून तडीपारही केलं। कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात त्यांनी धडाकेबाज कारवायाही केल्या। मात्र तरीही काही गुन्हेगार बिनधास्तपणे समाजात दहशत माजवताना दिसतायत, कारण आता गुन्हेगारांना केवळ हत्यारांची नाही तर राजकीय वरदहस्ताची कवच कुंडलं लाभलेली आहेत। बीडची ओळख आता संघर्ष, संस्कृती किंवा शौर्याची नाही तर गुन्हेगारीचा गड म्हणून होतीये। राजकारणी यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडला आता गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून संबोधला जातोय आणि ही ओळख प्रत्येक बीडकराच्या काळजात वेदनेचे वार करून जाते।
आकाश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, बीड.